नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव भरत पाटील सूळ, डोलखेडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, जिजाऊ हायटेक नर्सरी. तर आजची डेट आहे 19/5/2025. तर आपली केशर आंब्याची हार्वेस्टिंग सध्या सुरू आहे. तर आपला आंबा हा एप्रिल महिन्यामध्ये चालू झालेला आहे. तर एप्रिलपासून हा हार्वेस्टिंगला चालू आहे. तर हा आंबा आपण टप्प्याटप्प्याने आणि आजच्या तारखेपर्यंत आज जवळपास हे जे आपले मोठे झाड आहे, या झाडाचे आंबे आपण आजपर्यंत हा बाग आपला फायनल होतो आज. आणि पलीकडच्या ज्या साईडला जो बाग आहे आपला घनपद्धत, तो आपला बाग चालू होणार आहे. आणि आंबा आपला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपला महिना एप्रिलमध्ये शेवटच्या हप्त्यामध्ये हा आंबा आपला चालू होईल. तर शेवटच्या हप्त्यापासून हा आंबा टप्प्याटप्प्याने चालू आहे. आणि गिऱ्हाईक कस्टमर जर म्हटलं आपल्या बागेतून स्वतः कस्टमर येऊन ताजे फळं तोडून घेऊन जातात. कारण हे पूर्ण आंबे आता पूर्ण पाड लागलेले आहे. तर हा बाग आपला आता आजच्याला फायनल झाला आणि दुसरा जो बाग आहे तो उद्यापासून आपल्याला चालू करायचा आहे. तर हा बाग आपला जवळपास 22 वर्षाचा बाग आहे. याच्या अगोदर याचे झाडं लहान होते, त्यामुळे आपण हाताने कटिंग करत होतो. तर आता ह्याची हाईट उंच झाल्यामुळं काय आहे, आपल्या त्या खुडीचा वापर आपण करू लागलो. ही नवीन जी खुडी आहे त्या खुडीचा आपण वापर करायला लागलो. कारण की पहिले ज्या खुड्या होत्या ह्या खुड्या कशा थोड्या म्हणजे साध्या खुड्या होत्या, त्याला असा थोडा गज राहायचा. आणि आंबा तोडताना काय व्हायचं, ते देठापासून आंबा तुटून जायचा आणि ते चिक त्या फळावर पडून ते फळ डॅमेज व्हायचं. तर हे आमचं पूर्ण कुटुंब आहे. ही आई आहे, हे घरचे, हे पुतण्या, हे आमचे लहान पण तिचे मिसेस. हे टोटल आम्ही सगळे स्वतः हे आंबा हार्वेस्टिंग करतो. घरचं पूर्ण मंडळी आम्हाला हे मदत करतात आणि पूर्ण आंबा आपण हा हार्वेस्टिंग करतो. आता एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यापासून हा आंबा आजच्या तारखेला 19 तारीख आज आहे 5 महिन्यातली. अजून हा आंबा आपला अजून बराचसा अजून 15 दिवस हा आंबा चालतो. आता सध्या आपला जुना बाग आहे, आज फायनल होतो. उद्यापासून आपला जो पलीकडचा जो बाग आहे गणपतीचा, त्या खालच्या साईडला पूर्ण आंबे असल्यामुळे आपण ते आता उद्यापासून चालू करणार आहे. आता हा बाग आपला इथपर्यंत आता आज हा शेवट होतो. तर हे पूर्ण आपली फॅमिली हे पूर्ण चालू आहे कामामध्ये चालू आहे. आता यामध्ये आपण ह्या खुडीचा प्रयोग कसा किती उंचीपर्यंत करायचा आहे हे आपण लाईव्ह पाहू शकता. हे बघा घ्यावरती आता खुडी, आता उंच हायटेड आंबा असल्यामुळे आपल्याला त्याला देठ ठेवणं आहे आपल्याला. तर तो देठ आपला त्या खुडीमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता. आता समोर आराम तो पलीकडचा घे युवराज, इकडे खाली 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 देठापर्यंत. हे बघा आता किती उंच आंबा असला तर आपण हे देठ, हे बघा हे देठ एवढं आपण याला ठेवू शकतो. याच्यामध्ये 1.5 ते 2 किलो आंबा सहज बसतो आणि डॅमेज होत नाही, खराब होत नाही आंबा. आणि हे खालचे जे आपले आहे तर आपले हाताने सुद्धा करू शकतो. उंच जर आंबा असला झाडावर तर आपण तो या घोडीच्या सहाय्याने काढू शकतो. हे बघा येतं तुम्ही बघू शकता. ब्लेड द्या घोडीला, ब्लेड असल्यामुळे ते एकदम सोपं जातं आपल्याला. हे बघा पूर्ण ब्लेडच्या सहाय्याने आपण हे फळ काढलेलं आहे. आपण फळ तोडून ही व्यवस्थित कॅरेटमध्ये भरलेलं आहे. एवढं हार्वेस्टिंग केलं आपण. हे बघा कॅरेटमध्ये भरून आहे आपण तुला याच्यामध्ये पिकवण्याकरता आपण थोडं समोर जातो. आता पूर्ण कॅरेट भरलेलं आहे आणि त्या साईडला आपल्या ज्या जिथं आपल्याला ठेवायचे त्या साईडला आपण ते फळं घेऊन जाणार. आता हा पाडलागला याच्यामध्ये पाडलागला आंबा आहे का, हे बघा हे दबणार आहे पूर्ण. हे पाईट लागलेला आहे. हे बघा, हे बघा एकदम सुंदर अशी चव आहे केशरला. हा जर केशरची पाड लागलेला आंबा जर खाल्ला तर हाताचा सेंट सुद्धा दिवसभर जात नाही, एवढी टेस्ट आहे नॅचरल ह्या केशरमध्ये. एकदा म्हणजे एकदम असा चवीला एकदम भारी आहे. तर तुम्हाला जर ह्या आंब्याची चव घ्यायची असेल तर येत्या 10 दिवसामध्ये या बागेमध्ये येऊन याचा टेस्ट आणि चव घेऊन बघा. आणि कच्चे आंबे आपण त्या तुम्हाला सोबत जे कच्चे आंबे आपण जे हार्वेस्टिंग करतो ते आंबे घरी पिकवण्याकरता खूप सुंदर आहे, चांगले आहे आणि खूप चांगली चव आहे. तर तुम्हाला इथं आल्यानंतर याच्या शाखेचा आस्वाद सुद्धा घेता येईल. आणि आमचा पत्ता आहे जिजाऊ हायटेक नर्सरी, डोलखेडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. तर तुम्ही ह्या बागेतून येऊन कच्चे आंबे तोडून नेऊ शकता आणि शाखेचा आस्वाद सुद्धा घेऊ शकता. तर आमचा नंबर आहे
95 45 46 48 10 आणि 90 49 14 41 09. सर धन्यवाद मंडळी. या 10 दिवसामध्ये तुम्हाला आहे तो तुम्ही येऊ शकता आणि या बागेमध्ये असे ह्या पाडी लागेल म्हणजे शाक म्हणतो आपण त्याला, याचा आस्वाद तुम्ही स्वतः घेऊ शकता. कारण हा शेतकऱ्याचा मळा आहे, तुम्ही केव्हाही येऊ शकता. धन्यवाद मंडळी.